मित्रांनो नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात होती आपल्या नवीन मस्त अशा हायवेवरती. आणि आज आपण चाललेलो आहे आपल्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला. तो आपला प्रशांत आहे, त्याच्या बहिणीचं लग्न आहे. आपण सगळे चाललेलो आहे. बाई बाजूला अभिषेक आहे, रितेश आहे आणि रोहन गाडीवरती आपण. आणि अभिषेक भाऊंनी आणि मी मॅचिंग केलेलं आहे, ट्विनिंग आलेलं आहे. आता सध्या आम्ही बाईकवरती चाललेलो आहे. मालेगावला जायचं आहे आपल्याला, थोडासा लांबचा प्रवास आहे आणि बघूयात आता पोहोचतो लवकरच. चलो. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही हायवेने बांगबुंग करत वेगात पडत होतो, कारण की लांब जायचं होतं, मालेगावला जायचं होतं. त्याच्यामुळे टाइम लागणार होता आणि रस्ता पण तसा आम्हाला चांगला भेटलेला होता, त्याच्यामुळे मजा येत होती. अशा पद्धतीने आता सध्या चांदवडमध्ये पोहोचलोय मित्रांनो. आणि काहीतरी नाश्ता करायचा विचार आहे. हे बघा, रितेश भाऊ आहे, अभिषेक आणि रोहन भाऊ मॅचिंग. तर आता आम्ही नाश्ता करतो आणि परत आमचा पुढचा प्रवास कंटिन्यू करतो. पहिले नाश्ता मित्रांनो, आपला नाश्ता आलेला आहे. आम्ही 2 प्लेट पोहा घेतलेले आणि 2 प्लेट पावडे घेतलेले त्यांच्यासाठी. तर आता आम्ही पटकन नाश्ता संपवतो, पुढे प्रवास कंटिन्यू. तर आपण डेअरिंग करा का जीवाला कमी का. जबरदस्त. तुमचं दुकानाचं नाव सलीम हॉटेल तालुका चांदवड, ओके, जिल्हा नाशिक. ओके, जबरदस्त. भारी होतं एकदम. आपण नाश्ता वगैरे करून आता निघतोय पुढच्या प्रवासाला. जबरदस्त नाश्ता झालेला आहे. आता चला जाऊ पुढे. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे परत एकदा एकदम सुसाट. आणि आता पटकन आता पोचतो. आधीच आम्हाला उशीर पण झालेला आहे जरा. आता 10:30 वाजलेले आहेत. तसं उशीर नाही झालेलं आहे खूपच, पण पोचता टाईम लागूनच जाईल. इथून आता 40-50 किलोमीटर बाकी आहे. मग आता ते पटकन एकदा कवर करतो एकदम सुसाटमध्ये आणि तुम्हाला डायरेक्ट लग्नात भेटतो. आता चला. आता आपण रितेशच्या गाडीवर स्विच झालेलो आहे आणि आम्हाला रस्ताच समजत नव्हता. पशाने कोणत्या रस्त्याहून आणलाय आम्हाला काही कळत नाही. आई ग, बेकार खड्डे होते, बेकार कच्चा रस्ता होता. पण आता फायनली आम्हाला लोकेशन सापडलंय. तर आता पोचतोच आता 5-10 मिनिटात. असं मी भरपूर वेळचं म्हणतोय पोचतो पण पोचत नाही. बघू आता. मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलेलो आहे आणि आपल्याला इथे भेटलेले बॉडी बिल्डर हे 3 टाइम्स मिस्टर इंडिया आहे. 7 स्टार क्रश. अरे 2 टाइम्स सॉरी, किक बॉक्सर नांदगावचे किक बॉक्सर 3 टाइम्स मिस्टर नांदगाव आहे. परत आपल्याला इथे मनोज भाऊ पण भेटलेले. मनोज भाऊ नमस्कार. बॉडी बिल्डर मुकेश भाऊ विथ हेअरकट आफ्रिकन बॉडी बिल्डर आहे आमचे ते. हे बघा, आपले प्रशांत भाऊ आलेले. यो प्रशांत भाऊ नमस्कार. जबरदस्त. लोक बघा. प्रशांत भाऊच्या बहिणींचं लग्न आहे, त्याच्यासाठी आपण सर्व आलेलो आहे एकदम जबरदस्त मध्ये. प्रशांत भाऊ इथे वाढताना नवरी मुलीचा भाऊ आहे. मोक्कार काम करायला लागतं भाई. जबरदस्त. अरे रे. 2 hours later. तर फायनली मित्रांनो, आम्ही आता जेवायला बसलेलो आहे. बघा, डोंगरे आपल्या शेजारी. या बाजूने आपली सगळी अख्खी गँग बसलेली. इकडे बघा रे, इकडे बघा.
एका लहान पोरीची उचलली लई थांबाला यार लईच थांबा. काय विषय नाही, जाऊ द्या. मित्र बेकार ऊन लागतंय एकदम. हे बघा, एकदम जबरदस्त तापलेला आहे सूर्य. नांदगावचा पेंट्या नांदगावचा पिंट्या. बेकार ऊन लागू राहिलं. आता जेवण करून झालेलं आहे. संस्कृत आणि आता आम्हाला दुकानात स्प्राईट भेटलेली आहे. येस, खूप खूप शोधत होतो आम्ही काहीतरी थंड पिण्यासाठी. फायनली स्प्राईट भेटलेली आहे आता आम्हाला. पटकन भेटावं फक्त. इकडून त्या बाजूने चुकीच्या जागेवर आलो. चला पटकन पाठ. तर मित्रांनो, स्प्राईट वगैरे पिऊन आता एकदम चिल झालेलं आहे. एकदम बरं वाटतंय आता. आता आम्ही फायनली लग्नाला म्हणजे परत एकदम मध्ये चाललेलो. खूप वेळ लागला. आम्ही 12:30 आलेलो होतो. 12:30चा टाईम दिलेला होता आणि आता लिटरली वाजलेले 2:15 आणि अजून पण लग्न लागलेलं नाही. पण आता सध्या म्हणजे नाटक सुरू झालेलं आहे. मग आता चाललोय आम्ही परत मध्ये. आता लागेलच लग्न काही वेळात. तर जाऊया चला. लेफ्ट अँड राईटचा हा ते केव्हाचे उभे आहे मागे चालतंय. त्यांचं इंट्रोडक्शन आता सुरुवातीला दिलं ना 4-4 वेळा इंट्रोडक्शन देऊन काय. बात तो सही है. मग अशी मिस्टर नांदगाव होता, आता ॲथलीट झाला. ॲथलीट भारी भारी. मित्रांनो, आता लग्न वगैरे लागलेलं आहे आणि आता आम्ही फायनली बाहेर निघालेलो आहे. लग्न वगैरे झालंय. लग्न झालेलं आहे, सगळं झालंय. गाडी आता विचार असा आहे की आपण प्यायचंय. रस्ता प्यायचंय, पण आधी आता आपण पशाच्या फार्मवरती जाणार आहे. फार्म हाऊस अनुसया फार्म वरती जाणार आहे. अनुसया फार्म नाव आहे त्याचं. तिथं जाणार आहे आता आम्ही सध्या. काही पण कारण मन्यान त्यांची बॅग आहे तिकडे त्याच्या फार्मवर ठेवलेली आहे. तर मग आता ती बॅग घ्यायला आधी जायचंय. तर मित्र हो, आता आपण अशा कच्च्या रस्त्याने आता आपण पशाच्या फार्मवरती चाललेलो आहे. पुढे मन्या आणि अभिषेक आणि अजून एक तिसरा कोण आहे? रोहन आहे. हां, हे तिघं जण चाललेले. मागे आपले दोघं जण हिरो कोणीतरी थांबा त्याला जास्तीच मागे गेला. कसा चष्म्यावाला हिरो बा दोघं जण. हाय 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 चष्मा विष्मा लावून आहे गावात. एक पुढे सलमान, पुढे सलमान भाई बसलेले आणि मागे अजय देवगण. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे अनुसया फार्म्स म्हणजेच आपल्या पशाच्या फार्मवरती. हे बघा. तर मित्रांनो, हे आपल्या पशाचं घर. मनोज दादा अत्यंत थकलेले वाटत होते. बोर्ड हे बघा, प्रमुख किसान. वा 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 वा. इथे काल हळदीचा कार्यक्रम झालेला असावा. अच्छा, तुम्ही गुगल मॅप्सवर बघितलं तर तुम्हाला दिसेल अनुसया फार्म्स. जबरदस्त. हे आपले अजय देवगण. अजय देवगण हो, अजय देवगण. मुझे आईना ना दिखाओ, इसमें कोई पागल नजर आता है. तर मित्रांनो, फायनली आता आपण निघालेलो होतो आणि आता जे आपले प्रथमेशचे बॉडी बिल्डर सलमान भाई ते आता घरी चालले. इथनंच आपल्याला कल्टी देता येते. आता ठीक आहे. आता बाकीचे आम्ही सगळा जो काही ग्रुप येतो आता पुढे जातो. मी रितेश भाऊंच्या गाडीवरती आहे. चला पुढे भेटू आता कुठे रस्त्यात. तर मित्रांनो, आता आपण आहे ना घरी जाता आधी चंदनपुरीला आलेलो आहे. तर इथं म्हटलं आधी दर्शन घेऊन टाकू. मिनी जेजुरी बोलता नाही लावलं मिनी जेजुरी बोलता याला असं बोलता. बघू आता दर्शन घेऊया आधी. तुम्हाला पण दाखवतो. चला. तर हे आता मंदिरात आपण एंटर झालेलो आहे. हे बघा. तर मित्रांनो, मिनी जेजुरी म्हणजे चंदनपुरीचे आपण दर्शन घेऊन टाकलेले आता. खंडेराव महाराजांचे दर्शन झालेले. एकदम भारी दर्शन झालं. एकदम आरामात दर्शन झालेलं आहे. हे सगळे आपली गँग आहे मागे सगळे. आता आम्ही इथनं पुढे निघतोय आता चांदवडकडे जायला. पुढे चांदवडच्या देवीचे दर्शन घ्यायचे तिथून घरी आणि तिथून मग डायरेक्ट घरी. देवीचे पण आणि गणपती बाप्पाचे पण दर्शन घ्यायचे. गणपती बाप्पा आहेत चांदवडचे आपले.
तर तिकडे पण दर्शन घेऊया आणि मग थेट घरी जाऊया. चला. 2 hours later. ओके, तर ही इच्छापूर्ती गणेश मंदिरची कमान आणि आता आपण सगळे इच्छापूर्ती गणेश मंदिरच्या रस्त्याने चाललो आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात. चला तर मग आता दर्शन घेऊया. तर आता आपण मंदिरात आलेलो आहे. सगळी आपली गँग एंटर होतोय आता आपण मंदिरामध्ये. हे बघा, इच्छापूर्ती गणेश मंदिर. वा, ओके, डन ब्रो. बघा किती मस्त मस्त मंदिर आहे एकदम. हे बघा, इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. तुम्ही तुमची काय पण इच्छा असेल इथे येऊन डोकं टेकून तुम्ही ती इच्छा मागा, ती पूर्ण होती, 100% पूर्ण होती. सार्थक भाऊंच्या लग्नाची इच्छा मागायची आता होती म्हणून इच्छा आम्ही इथं सगळे म्हणून इथं आलेलो आहे. आलेलो आहे सगळे. चला, इच्छा मागतो मी आता. इच्छा मागतो मी आता. एक बॅग निघून जा. फोटो काढायची परमिशन नव्हती मित्रांनो, पण तरी पण तुमच्यासाठी म्हटलं तुम्हाला पण बाप्पांचे दर्शन करून देऊया. मित्रांनो, आता आपण चाललोय रेणुका माता मंदिरमध्ये, चांदवडच्याच. आता आपण जवळजवळ पोहोचलो, एकदम जवळजवळच आहे गणपती बाप्पाचं आणि हे मंदिर, रेणुका मातेचं मंदिर. आता आपण गाडी लावूया आणि परत जाऊयात दर्शनाला. तर आपण इथे आता मंदिरात आलेलो आहे. इथे पण परमिशन नव्हती मित्रांनो, पण तुमच्यासाठी फोटो काढूनच घेतला. गाड़ी ये थी आपकी, ये हमारे बाइकर है. और ये हमारे मतलब ड्राइवर. बाय बाय. ये मैं हूँ, ये हमारी गाड़ी है और हम जा रहे हैं. तर मित्रांनो, आम्हाला आधीच खूप उशीर झालेला होता, अंधार पण पडत चाललेला होता आणि आम्ही जरा जोरात चाललेलो होतो. आता पुढे काय, मुकेशचा बड्डे होता, मग डायरेक्ट ओझरला बड्डे सेलिब्रेट केला. तर बघा, मुकेश भाऊंचा बड्डे आहे आणि आता तो सेलिब्रेशन चालू आहे. हे फुटवर्क ते. बाय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर. आणि बस मित्रांनो, आजसाठी एवढंच. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा रिअल लाईफ टेल्स विथ तुमचा मित्र सार्थक कदम.